नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत पुण्यातील कात्रज येथील प्राणी संग्रहालयात. येथील खासियत म्हणजे येथील सर्प उद्यान सेक्शन आणि पांढरा वाघ. बुधवार व्यतिरिक्त हे उद्यान रोज चालू असते. तिकीट फक्त 40 रुपये आहे. तिकीट काढून आत शिरल्यावर पहिलेच ही वानरे दिसतात. पुढे गेल्यावर रेप्टाईल सेक्शन आहे. इथे नानाविध प्रकारचे विषारी तसेच बिनविषारी साप पाहायला मिळतात. ही मगर इतकी स्थिर आहे की खोटीच आहे की काय असे वाटून जाते. इथे कसली गर्दी जमली आहे पाहूया. अरे, ही तर सुसर आहे. इथून पुढे गेलो की पक्ष्यांचा सेक्शन आहे. मोर, घार असे नानाविध पक्षी आहेत. पुढे गेल्यावर अस्वल दिसते. ही अस्वले खूपच ॲक्टिव्ह वाटली. इथे तरस, कोल्हा हेही आहेत. हा गवा पाहून धडकीच भरते. हा अजगर खूप मोठा आहे. लक्षात असू द्या, या उद्यानात प्लॅस्टिक न्यायला बंदी आहे. इथे हत्ती आत गेले होते. हे पहा, जंगलाचे राजे वामकुक्षी घेत आहेत. बंद पिंजऱ्यात ठेवण्याऐवजी जंगलासारखा अधिवास मिळावा अशी काळजी घेतलेली दिसते. हा पांढरा वाघ इथे जतन केलेला आहे. दूर पहुडला असल्यामुळे कॅमेऱ्यात नीट दिसत नाही. वा, काय रॉयल लुक दिलाय.
इथे या अशा बॅटरी ऑपरेटेड गाड्या आहेत ज्या आपल्याला प्रौढांचे 40 तर लहानांचे 25 रुपये आकारून उद्यान फिरवतात. आपल्याला उद्यानात असे माहितीपूर्वक फलक आढळतात. पुस्तकात शिकलेले प्राणी आपल्या मुलांना दाखवायला या पार्कमध्ये नक्की घेऊन या. चला तर मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच.